नमस्कार. आज आपण महानुभाव परंपरेतील एका अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, श्री चक्रपाणी. आणि गंमत म्हणजे आपण त्यांची जीवनकथा एका जुन्या क्लासिक चित्रकथेमधून उलगडणार आहोत. हे बघा, हे आहे त्या कथेचं मुखपृष्ठ. या चित्रकथेच्या माध्यमातून आपण श्री चक्रपाणींची संपूर्ण जीवनगाथा अनुभवणार आहोत. खरं तर अशा चित्रकथा म्हणजे आपला पवित्र इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा किती सुंदर आणि जिवंत मार्ग आहे, नाही का? पण ही कथा सुरू करण्याआधी एक अगदी मूलभूत प्रश्न मनात येतो, नाही का? की एखादी दैवी शक्ती, एखादं दैवी अस्तित्व मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्म घेण्याचा निर्णयच का घेईल? खरं तर हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण कथेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो. याच प्रश्नावर सगळं चरित्र उभं आहे. आणि याचं उत्तर मिळतं ते अवतार या संकल्पनेमध्ये. म्हणजे हिंदू परंपरेनुसार अवतार म्हणजे काय? तर तो ईश्वराचाच एक अंश असतो, जो एका खास विशिष्ट उद्देशाने मानव रूप घेऊन या पृथ्वीवर येतो. आणि याबद्दल भगवद्गीतेमध्ये खूप प्रसिद्ध श्लोक आहे. यात श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी स्पष्ट सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. म्हणजे काय? तर पृथ्वीवरचं संतुलन पुन्हा स्थापित करणं हाच अवताराचा मुख्य हेतू असतो. तर या ग्रंथानुसार श्री चक्रपाणी हे सुद्धा असेच एक अवतार होते. त्यांचा जन्मही काही साधीसुधी घटना नव्हती. तो एक उद्देश होता, मानवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी उचललेलं एक दैवी पाऊल होतं. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या काही खास प्रसंगांकडे वळूया. यांना लीला असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या लीला म्हणजे निव्वळ चमत्कार नाहीत. नाही, त्या प्रत्येक कृतीमागे एक खूप खोलवरची शिकवण आहे, एक नैतिक धडा आहे. चला पहिली लीला पाहूया. तर गोष्ट अशी आहे की एका गावात जो सगळ्यांचा लाडका, सगळ्यांच्या जगण्याचा आधार असलेला एक बैल असतो, तो मरतो. आता विचार करा, त्या गावावर काय संकट कोसळलं असेल. संपूर्ण गाव अक्षरशः शोकात बुडून जातं. जणू काही त्यांचं आयुष्यच थांबलंय. आणि मग काय होतं? गावकऱ्यांचा तो आक्रोश ऐकून श्री चक्रपाणी तिथे येतात आणि केवळ एका स्पर्शाने त्या बैलाला पुन्हा जिवंत करतात. या घटनेतून त्यांची दैवी शक्ती तर दिसतेच, पण त्याहूनही जास्त काय दिसतं तर त्यांची करुणा, त्यांची दया. आता दुसरी लीला पाहूया, आणि ही थोडी गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी काय केलं तर रस्त्यावर पडलेल्या एका मेलेल्या कुत्र्याचं शरीर उचलून घेतलं. आता विचार करा, त्या काळात ही किती मोठं धक्कादायक असेल, कारण सामाजिक नियमांनुसार हे अत्यंत अशुद्ध काम होतं. म्हणजे त्यांच्या या एका कृतीने समाजाच्या पवित्र अपवित्रतेच्या सगळ्या कल्पनांनाच जणू एक आव्हान दिलं. पण या कृतीमागे एक खूप मोठा आध्यात्मिक संदेश होता. तो म्हणजे शरीर, मग ते माणसाचं असो की प्राण्याचं, ते तात्पुरतं आहे, ते नष्ट होणार आहे. त्यामुळे त्याच्या बाह्य रूपावरून, त्याच्या स्थितीवरून भेदभाव करणं चुकीचं आहे. महत्वाचं काय आहे तर प्रत्येक जीवात असलेला तो आत्मा, जो शाश्वत आहे. हीच त्यांची शिकवण होती. त्यांच्या अनेक लीलांमधून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते, आणि ती म्हणजे त्यांची अपार सहानुभूती. इतरांचं दुःख ते फक्त समजून घेत नव्हते, तर ते दुःख स्वतःवर ओढून घ्यायची त्यांची तयारी होती. इथे बघा, दोन वेगवेगळ्या कथा आहेत, पण सार एकच आहे. एका कथेत त्यांनी एका बाईच्या बोटाला होणारी असह्य जळजळ स्वतःच्या बोटात घेतली, तर दुसऱ्या कथेत एका माणसाचं जुनाट दुखणं, त्याच्या वेदना स्वतःमध्ये शोषून घेतल्या. यातून त्यांच्या करुणेची आणि त्यागाची कल्पना येते. आणि गंमत म्हणजे जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा त्यांचं उत्तर किती साधं आणि सरळ होतं बघा. तिचं दुःख दूर व्हावं म्हणून आम्ही हे केलं. बस, किती निस्वार्थ हेतू. दुसऱ्याला वेदनेतून मुक्त करायचं, भलं त्यासाठी स्वतःला त्रास सोसावा लागला तरी चालेल. आता आपण त्यांच्या जीवन प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. हा आहे त्यांच्या अंतिम त्यागाचा क्षण. ही घटना म्हणजे त्यांच्या संपूर्ण अवतार कार्याचा जणू कळसच होता. तर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग घडतो तो कामरुज्जा नावाच्या एका योगिनीसोबत. ही योगिनी खूप शक्तिशाली होती, पण तितकीच गर्विष्ठही होती. ती श्री चक्रपाणींच्या आध्यात्मिक सामर्थ्याने इतकी प्रभावित झाली की तिने त्यांना आपल्या शक्तीने बांधून ठेवण्याचा, मोहित करण्याचा प्रयत्न केला. पुढे 7 दिवस गेले आणि मग पृथ्वीवरचं आपलं कार्य आता पूर्ण झालं आहे हे श्री चक्रपाणींच्या लक्षात आलं. आणि त्यांनी आपल्या योगशक्तीने, स्वतःच्या इच्छेने जाणीवपूर्वक आपला देह सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हा मृत्यू नव्हता, हा एक नियंत्रित, सचेतन देहत्याग होता. आणि हे चित्र बघा, हे नेमकं तेच दाखवतंय. त्यांचा अंत हा काही अपघात नव्हता किंवा कोणासमोर झालेला पराभवही नव्हता. नाही, तो एक ठरवून केलेला संकल्प होता. आध्यात्मिक साधनेचं सर्वोच्च शिखर होतं, एक प्रकारे महानिर्वाण.
या चित्रकथेमध्ये त्यांच्या देहत्यागाची तारीख सुद्धा नोंदवलेली आहे, 20 ऑगस्ट 1221. ही तारीख या संपूर्ण पवित्र कथेला एका विशिष्ट ऐतिहासिक काळात घट्टपणे उभी करते. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, तत्वज्ञान असेल, नैतिकता असेल किंवा करुणा यांसारखी मोठी शाश्वत मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी अशा साध्या सोप्या पवित्र कथांमध्ये किती प्रचंड ताकद असते, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.